डॉक्टरवरील चाकू हल्ल्याचा निषेध, उद्या निषेध मोर्चाची हाक. कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन व सिद्धिविनायक हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टरांवरील चाकू हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. रुग्णसेवेचं व्रत घेत अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणं ही अत्यंत निंदनीय बाब असून संबंधित गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित कुमार सुतार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रसंगी माहिती देताना असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये 14 मार्च रोजी शुभम पाटील व शुभम भाट हे दोघे उपचारासाठी दाखल झाले होते. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया नियोजित होती. त्यानुसार 16 मार्च रोजी शुभम भाट यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं होतं, तर शुभम पाटील यांचं ऑपरेशन 17 मार्च रोजी नियोजित होतं. दरम्यान सोमवारी मध्यरात्री संबंधित रुग्णांशी कोणताही संबंध नसलेला हा एक इसम हॉस्पिटलमध्ये घुसून गोंधळ घालू लागला. ड्युटीवरील डॉक्टर महेश सुरवसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्याचवेळी अविनाश वाले यांनी धाडसानं हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टळला, मात्र त्यांच्या हातालाही दुखापत झाली. जखमी डॉक्टरांवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयितास अटक केली. संबंधित हल्लेखोराचा रुग्णांशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या घटनेमुळे डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. समाजानं वैद्यकीय सेवकांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. या पत्रकार परिषदेस इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित माने, डॉक्टर अभिजित भरमगोंडा, डॉक्टर दीपक फोरा, डॉक्टर सारंग कोकाटे, डॉक्टर किरण अनुजे, डॉक्टर ऋषिकेश कोकाटे, डॉक्टर राजेश पट्टेकरी, डॉक्टर आफताब शेख, डॉक्टर उमेश लंबे, डॉक्टर मनीष घोरपडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर अमित कुमार सुतार, अध्यक्ष कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन. जी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये जी 2 दिवसापूर्वी जी घटना घडली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसंच घडलेल्या गोष्टीसाठी जो कारणीभूत आहे संतोष माळी हा आरोपी, त्याला लवकरात लवकर कायदेशीररित्या कडक कारवाई करून त्याच्यावर 307 वगैरे गुन्हे दाखल करून त्याला लवकरात लवकर कडक शासन व्हावी ही आमची स्ट्रॉंग म्हणजे अगदी मनापासून कळकळीची प्रशासनाला विनंती आहे. तसेच ह्या अशा घटना भविष्यात घडू नयेत याच्यासाठी पण आम्ही एक निषेध मोर्चा उद्या कुरुंदवाडमध्ये शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता घेणार आहोत. त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व कुरुंदवाडमधले डॉक्टर्स व परिसरातील डॉक्टर्स तसेच नर्सिंग स्टाफ तसेच कुरुंदवाड केमिस्ट असोसिएशनचे सदस्य, लॅब टेक्निशियन असे सर्व पॅरामेडिकल स्टाफ यांच्यामार्फत आपण हा निषेध मोर्चा काढणार आहोत. आणि आत्ता ऑलरेडी आम्ही तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत यड्रावकर साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं आहे. येथील पोलीस प्रशासनाला सुद्धा निवेदन दिले आणि उद्या आम्ही पालकमंत्री जे आपले आहेत आंबेडकर साहेब यांनासुद्धा भेटून तसेच SP खासदार साहेब तसेच SP साहेब जे पोलीस प्रमुख आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत. आणि ह्या जे डॉक्टरांच्यावर जे ह्या स्वरूपाचा जो हल्ला आहे या भविष्यात ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी आम्ही ह्या गोष्टी सर्व करणार आहोत.